या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे। मागील काही महिन्यांपासून गटातटात विभागलेली शिवसेना एकवटली आहे। सोलापूरच्या शिवसेनेने आता जिल्ह्यातील 5 जागांवर दावा केल्याने महायुतीच्या नेत्यांचे टेन्शन वाढले आहे। दरम्यान शहरमध्ये या मतदारसंघात असलेल्या 2 इच्छुक नेत्यांमध्ये एकनाथ भाई सुवर्ण मध्य काढणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना भेटण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंगळवारी सोलापुरात आहेत। मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची सर्वच नेत्यांनी जय्यत तयारी केली आहे। त्यात जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या कार्यालयाकडून सीएम यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या 2 दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे या सोलापूर दौऱ्यावर येऊन गेल्या। शासकीय विश्रामगृहावर शिवसेनेच्या सर्वच नेत्यांची उपस्थिती होती। शहर प्रमुख मनोज शेजवाळ यांनी शासकीय विश्रामगृहावर बैठकीचे आयोजन करून सर्व नेत्यांना निमंत्रण दिले होते। या बैठकीत गटातटात विभागलेले नेते एकमेकांमधील नाराजी विसरून एकवटल्याचे पाहायला मिळाले। विशेष करून अमोल शिंदे आणि मनीष काळजे एकमेकांच्या शेजारी बसल्याने बऱ्याच कार्यकर्त्यांना आनंद झाला। शिवसेना नेत्यांना एकवटण्यात शहर प्रमुख शेजवाळ यांचा मोठा वाटा असल्याचे दिसून आले। अमोल शिंदे यांनी आपण कोणत्याही मतदारसंघातून इच्छुक नाही, परंतु ती जागा आपल्याला मिळेल तिथे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी स्वीकारली। या बैठकीत शहर मध्यसह दक्षिण सोलापूर, मोहोळ, करमाळा, सांगोला अशा 5 जागांवर शिवसेना नेत्यांनी दावा केला आहे। शहर मध्ये या मतदारसंघात आता राज्याच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे, जिल्हा प्रमुख मनीष काळजे हे दोन्ही इच्छुक आहेत। पक्षाने ज्योती वाघमारे यांच्या राज्याची जबाबदारी दिली तर राज्याच्या प्रवक्त्या असल्याने या निवडणुकीत त्यांना प्रचाराला राज्यात फिरावे लागणार याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे राहतात मनीष काळजे। आता या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात शहर मध्यमध्ये इच्छुक दोघात एकनाथ भाई सुवर्ण मध्य काढणार का अशी चर्चा ऐकण्यास मिळत आहे। उमेदवारीसाठी मनीष काळजे यांचे मात्र पारडे जड असल्याचे बोलले जात आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।